सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध, त्यामध्ये आपण आजपासून 8वा दशक सुरू करतो आहे. या 8व्या दशकाचं नाव आहे मायोद्भव, म्हणजे मायाची निर्मिती कशी झाली, मायेचं स्वरूप काय आहे, हे आपल्याला समर्थांनी या 8व्या दशकामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपण आज समास पहिला शिकणार आहोत, त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या पहिल्या समासाचं नाव आहे देवदर्शन. आपल्या सर्वांचं एकदम जवळचा विषय आहे. प्रत्येकाला वाटतं देवदर्शन व्हावं. जे जे देवाचे भक्त आहेत त्यांना जीवनात असं वाटतं, एकदा तरी मला देवाने दर्शन द्यावं. मग हे देवदर्शन काय आहे तेच स्वामीजी या पहिल्या समासावर आपल्याला सांगणार आहेत. ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने हे विश्व झालेच नाही. ते म्हणतात की ज्ञानमय, अनंत, अपार, सत्य, निर्गुण परब्रह्मच खऱ्या अर्थाने खरे आहे. दुसरे कोणतेही खरे या विश्वात अस्तित्वातच नाही. परंतु ज्यांचे मन या अवस्थेला पोचलेच नाही, अशा सामान्य अज्ञानी माणसांना मी खरा, जग खरे आणि ब्रह्मसुद्धा खरे आहे असेच प्रामाणिकपणे वाटते. त्यांचे अज्ञानी मन त्यांना स्वस्थ बसू देत नाही, शांत बसू देत नाही. निर्गुण ब्रह्मामध्ये हे दृश्य सगुण विश्व कसे निर्माण झाले ते सांगा, असे ते अज्ञानी लोक म्हणतात. आणि म्हणून अज्ञानी माणसाच्या मनाची जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छा तृप्त करण्यासाठी त्यांना विश्वनिर्मितीची कथा सांगावी लागते. म्हणजे विश्व निर्माण कसं झालं हे त्यांना सांगायला लागते. प्रथमच हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे की विश्वनिर्मिती आणि विश्वाची रचना करण्यासाठी दृश्याचाच आधार घ्यावा लागतो. दृश्य जगताचा, दृश्यातील पदार्थाचा आधार घ्यावा लागतो. द्वैताच्या भाषेतूनच सांगावे लागते. द्वैत, अद्वैत आपल्या आता परिचयाचे शब्द आलेले आहेत, त्याचा अर्थही माहिती आहे. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे एक. जे द्वैत नाही ते अद्वैत. म्हणून द्वैताच्या भाषेतून आपल्याला विश्वनिर्मितीची कथा सांगावी लागते. कोणतीही निर्मिती घडण्यासाठी हालचाल ही करावीच लागते. हालचाल घडवणे हा शक्तीचा गुण आहे. नाहीतर मृत व्यक्ती जी असते ती कोणती हालचाल करत नाही. त्यामुळे सर्व शक्ती जी आहे भगवंताने त्या शरीरात घातलेली ती काढून घेतलेली असते. सांगण्यात तात्पर्य आहे की हालचाल घडवणे हा शक्तीचा गुण आहे. म्हणून विश्व निर्माण करण्याच्या मुळाशी एक शक्ती असली पाहिजे. परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहेत. त्यापैकी माया नावाची एक अतिअद्भुत आणि विलक्षण शक्ती आहे. परब्रह्माहून ती वेगळी नाही. या मायेच्या आवरणाखाली वावरणाऱ्या जीवांना हे दृश्य विश्व सर्वस्वी सत्यच वाटते, कारण त्यांना मायाच सत्य वाटते. अज्ञानामुळे इंद्रियांच्या व्यापारावर आधारलेले जीवन या लोकांना खरे वाटते. पण जसजशी जीवाची अवस्था बदलत जाईल तसतसे या विश्वाचे स्वरूप त्याच्यासाठी बदलत जाते. जीव ब्रह्मरूप झाला की विश्वसुद्धा त्याला आपोआपच ब्रह्मरूप दिसू लागते, कारण तो स्वतः ब्रह्मरूप झालेला असतो.
आपल्या या जगाला कर्मभूमी असे म्हणतात. येथील निसर्ग नियम असा आहे की जो कष्ट करतो त्याचे कर्म सिद्धी जाते, फळाला येते, त्याचे हेतू साध्य होतात. पण ही अज्ञानी माणसे देवदर्शनाच्या बाबतीतसुद्धा हा नियम खरा मानतात की कष्ट करणाऱ्याला कर्म सफलता मिळते. कष्ट वाचून देवदर्शन होत नाही असे ते म्हणतात, परंतु ते चुकीचे आहे. देवदर्शन म्हणजे देव साक्षात आपल्यासमोर उभा राहणे नव्हे, तर देवदर्शन म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजेच अनुभव असतो आणि ज्याला हा आत्मज्ञान झालेला आहे त्याला देवाचे दर्शन झाले असं म्हणता येईल. माणसाला येणाऱ्या अनुभवामध्ये स्वस्वरूपाचा अनुभव परमश्रेष्ठ, त्या अनुभवाने परब्रह्मस्वरूपाचे आकलन होते. खरा देव अतींद्रिय आणि अगोचर असल्याने तो पंचमहाभूतात्मक विश्वातील पदार्थांसारखा नाही. या दृश्य विश्वाचा परब्रह्मच एक आधार आहे. हे आपल्याला जे दृश्य विश्व दिसतं त्याचा आधार कोण आहे? एक परब्रह्मच आहे असे ज्ञान होणे म्हणजे देवदर्शन होय. पण समाजाकडे एक नजर टाकली तर समाजामध्ये आज अनेक देव, अनेक उपासना, अनेक शाखा, त्या शाखांचे अनेक वाद आणि अनेकांचे अनेक अनुभव यांचा कल्लोळ आपल्या दृष्टीस पडतो. या सगळ्या घोटाळ्यातून बाहेर पडून कदाचित क्वचित एकालाच कोणी शहाणा महाभाग खऱ्या देवाचा शोध घेतो. या सृष्टीमध्ये खरोखरच काहीतरी गूढ आहे, काहीतरी स्थिमित करणारे आहे, म्हणजे आश्चर्यचकित करणारे आहे, यात शंकाच नाही. पण मग ही सृष्टी कोणी, कशी व का निर्माण केली असा प्रश्न निर्माण होतो. स्वामीजी म्हणतात, आता श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन ऐकावे. दासबोध हा गुरु शिष्य संवाद आहे. म्हणून प्रत्येक समासाच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील, मग दशक आणि समासाचं नाव येतं. तर दासबोध हा गुरु शिष्य संवाद आहे. त्यामध्ये शुद्ध आत्मज्ञानच सांगितलेले आहे. देवदर्शन कसं होईल याचंच वर्णन केलेलं आहे, पण ते सुद्धा अत्यंत सरळ भाषेत व अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे. त्यामुळे लहान मुलांना सुद्धा समजेल. या जगात पुष्कळ शास्त्रे आहेत. त्यांचा अभ्यास करायचा म्हटला तर संबंध आयुष्यात अपुरे पडेल. पण त्या अभ्यासाने मनातील शंका नष्ट होत नाही, उलट त्यामुळे मनाला तापच होतो. बरे, जगामध्ये पुष्कळ मोठमोठी तीर्थे आहेत, तीर्थस्थानं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील काही यात्रा सोप्या, काही कठीण, तर काही फारच कठीण आहेत. तीर्थयात्रा केल्याने पुण्यसंचय होतो हे निसंशय आहे, पण सर्वच्या सर्व यात्रा करणारा असा जगात कोण आहे? तीर्थयात्रा करीत मनुष्य जन्मभर जरी फिरला तरी सर्व तीर्थे संपणार नाहीत. देवदर्शन व्हावे म्हणून माणसे अनेक तपे, अनेक दाने, अनेक प्रकारचे योग याग, विविध साधना करीत राहतात. देवाचे दर्शन प्राप्त होण्याआधी पुष्कळ श्रम केले तरच देवदर्शन होते असे सार्वजनिक मत आहे, सर्वांचं बहुतेकांचं मत आहे. पण समर्थ माऊली सांगतात, देवाचे दर्शन घ्यावे ही गोष्ट खरी, पण खरा देव आहे तरी कसा? वास्तविक पाहिले तर देवांना तोटाच नाही. आणि आपल्या माहिती आहे, आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव मानलेले आहेत. आता कोटी म्हणजे संख्या आहे, ते प्रकार आहेत, आत्ता तो विषय नाही. पण आपल्याला समोर सांगतात
की देवांना तोटाच नाही. ज्याने मनात बाळगलेली इच्छा पूर्ण केली तो त्याचा देव झाला. पण विश्वाचा आधार असलेला थोरला देव शोधणारा माणूस क्वचितच आढळतो. भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगणारे अनेक पंथ आहेत, अनेक मार्ग आहेत, अनेक मते आहेत. पण भगवंताचे खरे स्वरूप आहे तरी कसे हे तर पहिल्यांदा समजले पाहिजे ना. असंख्य देव असल्या कारणाने जो खरा देव आहे तो काही सापडत नाही. त्या गर्दीमध्ये खरा देव काही सापडत नाही. शिवाय उपासनेचे प्रकारही पुष्कळ आहेत. ज्याची इच्छा ज्या उपासनेने सफल होते तो माणूस ती उपासना मनाने घट्ट धरून ठेवतो आणि ती आयुष्यभर पुढे चालू ठेवतो. देवाप्रमाणे भक्तसुद्धा पुष्कळ आहेत. ते आपल्या इच्छेपोटी देवाला चिकटतात आणि त्याची भक्ती करतात. बहुतेक अशाच पद्धतीने भक्तांना सापडतील. आपली इच्छा पूर्ण करायची, जो पूर्ण करेल त्याची भक्ती करायची, असे भक्त आज आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत पुष्कळ ऋषीसुद्धा होऊन गेले, त्यांचीसुद्धा वेगवेगळी मते आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर त्यातून आपल्याला जे हवे ते निवडून काढणे जमत नाही. कोणा एकाच देवाबद्दल, एकाच उपासनेबद्दल किंवा एकाच मताबद्दल निश्चय करता येत नाही. हजारो लोकांमध्ये एखादाच मनुष्य खरा देव शोधून काढण्याचा विवेकपूर्ण प्रयत्न करतो, तरी खऱ्या देवाचे स्वरूप आणि सामर्थ्य त्याला आकलन होत नाही. आता हे बोलणे पुरे. ज्याचे दर्शन व्हावे म्हणून विविध योग आहेत, तो देव कोणत्या उपायाने प्राप्त होईल? देव म्हणावे तरी कोणाला? त्या खऱ्या देवाला ओळखावे तरी कसे? या प्रश्नांची उत्तरे आता सोप्या रीतीने सांगतो असे समर्थ माऊली म्हणतात. हे अपरंपार विश्व व त्यामधील अनंत असंख्य प्रकारचे जीव प्राणी ज्याच्या सत्तेमुळे निर्माण होतात व जगतात तोच खरा देव आहे. पण हा देव अदृश्य आहे, त्याला नाव नाही, रूप नाही. ज्याच्या सत्तेने हे एवढे चराचर विश्व रचले गेले, ज्याच्यामुळे विश्वातील सर्व घडामोडी घडतात, तोच खरा देव आहे. तोच कायमचा करता धरता हरता आहे आणि या नावाने ज्ञानी माणसे त्याला ओळखतात. भगवंत कसा आहे? ज्ञानी माणसं सांगतात तोच करता धरता हरता आहे. आकाशातील मेघमाला त्यानेच रचल्या, चंद्राच्या चांदण्यात अमृत त्यानेच भरले. त्याच देवाने सर्व रविमंडलामध्ये तेज ओतले. ज्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, ज्याने शेषाची स्थापना करून पृथ्वी स्थिर केली, त्या देवाने आकाशामध्ये अनंत तारका बसवल्या. जीव प्राण्यांचे 4 प्रकार, वाणीचे 4 प्रकार, प्राण्यांच्या 84 लक्ष योनी व स्वर्ग मृत्यू पाताळ हे सर्व ज्याच्या सत्तेने निर्माण झाले तो खरा देव. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे ज्याचे अवतार आहेत तोच खरा देव आहे. देवाऱ्यातील देव खरा नव्हे. समर्थांच्या बोलण्याचा उद्देश आपण लक्षात ठेवला पाहिजे. नाहीतर आपण असं म्हटलं, ऐकलं आता की देवाऱ्यातील देव खरा नाही, मग आपण त्याची पूजा सोडून द्यायची का? तसं नाही. समर्थांचा दृष्टिकोन काय तो समजून घेऊ आपण. देवाऱ्यातील देव खरा नव्हे, कारण तो सर्व प्राणीमात्र काही निर्माण करू शकत नाही. देवाऱ्यातील देव ब्रह्मांड उत्पन्न करू शकत नाही. जागोजागी आपल्याला भरपूर देव आढळतात, पण त्यांच्यापैकी कोणीही पृथ्वी निर्माण केली नाही,
किंवा सूर्य, चंद्र, तारा, मेघ यापैकी काहीही त्यांनी आपल्या सामर्थ्याने बनवले नाही. या सर्वांचा जो निर्माता आहे तोच खरा देव आहे. तो करता आहे म्हणून त्याला पाहू गेलो तर गंमत अशी आहे की तो करता असूनही त्याला अवयव नाही की कोणताही आकार नाही. असा निरवयव व निराकार देव एवढे अवाढव्य विश्व निर्माण करतो. ही त्याची कला आहे, हे त्याचे चातुर्य आहे. पण हा त्याचा खेळ ब्रह्मादिकांना सुद्धा आकलन होत नाही. या विश्वाची निर्माण कथा अशी आहे. स्वामी सांगतात, सुरुवातीला जिकडे तिकडे पसरलेली अगदी मोकळी जागा होती तेच आकाश होय. त्या शुद्ध आकाशात वायूचा जन्म झाला. वायूपासून अग्नी आणि अग्नीपासून पाणी उत्पन्न झाले. ज्याच्या सत्या सामर्थ्याने अशी विलक्षण घटना घडली तो देव आहे. नंतर पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली आणि विशेष म्हणजे कोणत्याही खांबाच्या आधार वाचून ती आकाशात ठेवली. अशी ज्याची विलक्षण कला आहे तो देव आहे. त्याने पृथ्वी निर्माण केली, पृथ्वीवर दगड निर्माण केले आणि अज्ञानी विवेकशून्य माणसं मात्र त्या दगडाला देव मानतात. याला आता काय करावे? ज्या देवात ही सृष्टी निर्माण केली तो या सृष्टीच्या आधी होता. ज्या देवाने ही सृष्टी निर्माण केली समर्थ सांगतात तो या सृष्टीच्या अगोदर होताच. त्यांनी दृष्टांत दिला आपल्याला. कुंभार मातीची भांडी घडवतो, भांडी घडवण्यापूर्वी तो असतोच. कुंभार स्वतः काही गाडगी मडकी बनत नाही. त्याचप्रमाणे विश्व निर्माण करणारा देव विश्वाच्या आधीपासून असतो. विश्व निर्माण झाल्यावर तो वेगळाच राहतो. म्हणून पृथ्वीवरील पाषाण म्हणजे देव नाही. समजा एखाद्याने मातीच्या शिपायांचे सैन्य बनवले आणि सैन्य बनवणारा तो कारागीर सैन्याहून वेगळा राहतोच की नाही? त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व निर्माण करणारा देव या विश्वात असूनही तो विश्वाहून वेगळा आहे. याबद्दल कोणी जराही संशय काढू नये. जो माणूस कळसूत्री बाहुल्या नाचवतो तोच बाहुली बनतो असे म्हणणे किती चुकीचे आहे आणि हास्यास्पद आहे. पुढे अजून एक उदाहरण देतात. पातळ पडद्यामागे दिवा ठेवतात. त्या दिव्याच्या उजेडाने कागदी शिपायांच्या सावल्या पडद्यावर दाखवतात. त्याला छाया मंडप म्हणतात. छाया मंडपात शिपायांचे सैन्य दाखवतात. दिसायला ते सैन्य अगदी खऱ्या सैन्यासारखे दिसते. एक माणूस दोऱ्यांच्या साहाय्याने शिपायांची चित्रे नाचवतो. एकच माणूस असतो तो अनेक चित्रे नाचवतो. प्रत्येक चित्राला नाचवणारा माणूस वेगवेगळा नसतो हे आपल्याला पण कळतं. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे हे विश्व निर्माण करणारा देव एकच आहे. विश्वातील पदार्थांपेक्षा तो वेगळा आहे. ज्या देवाने अनेक जीव निर्माण केले तो स्वतः जीव कसा बरे असू शकेल? जे जे कर्म माणसाला करावे लागते ते कर्म तो स्वतः तर होऊ शकत नाही ना. कारण कर्म आणि कर्म करणारा कर्ता नेहमी भिन्नच राहतात. परंतु ही गोष्ट ज्यांच्या लक्षात येत नाही ते बिचारे अज्ञानी लोक विनाकारण संशयात पडतात. एका कारागिराने देवळाच्या महाद्वारावर सुंदर असे गोपूर उभारले. त्यावर उभी केलेली चित्रे पुतळ्या हुबेहूब खरी वाटत होती. परंतु ते गोपूर
आणि ते रचणारा कारागीर दोन्ही एकच असू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे जग हे निर्माण केले, ज्याने जग हे निर्माण केले तो देव या जगाहून पूर्णपणे वेगळाच आहे. स्वामीजी सांगतात, सगळे दृश्य विश्व, सर्व दृश्य पदार्थ मिथ्या आहेत, भासमान आहेत, नाशवंतसुद्धा आहेत. त्याला पायाभूत असणारे अमृत तत्व म्हणजे या दृश्य विश्वाला पायाभूत असणारे, आधार असणारे अमृत तत्व म्हणजे तो देव आहे. सगळे दृश्य पदार्थ नाश पावले तरी जे जसेच्या तसे टिकते, त्यात कोणताही बदल होत नाही, त्याला देव म्हणतात. म्हणून विश्वात आढळणाऱ्या पंचमहाभूतांच्या मिश्रणाहून आत्माराम अगदी अलिप्त असतो. अविद्येचा परिणाम झाल्यामुळे मायेने निर्माण केलेला हा विश्वभ्रम संपूर्णपणे खोटा असूनही आपल्याला खरा वाटतो. हे दृश्य विश्व मिथ्या आणि आत्मस्वरूप तेवढे खरे आहे. त्याच्या पलीकडे असलेला परमात्मा सर्वांना अंतर्बाह्य व्यापून असतो. जीवाच्या अंतर्यामी असते तो आत्मा, जीवाच्या अंतर्यामी असतो तो आत्मा. चराचर विश्वाला आत बाहेर व्यापून राहतो तो अंतरात्मा. आणि विश्व ओलांडून जो केवळपणाने असतो तो परमात्मा. आत्मा त्यानंतर परमात्मा कशाला म्हणायचं, अंतरात्मा कोण आहे, त्याचं या ठिकाणी स्वामीजींनी अति सोपा असं आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. जीवाच्या अंतर्यामी असतो तो आत्मा, चराचर विश्वाला आत बाहेर व्यापून राहतो तो अंतरात्मा, आणि विश्व ओलांडून जो केवळपणाने असतो तो परमात्मा. आणि त्याच्याशिवाय बाकीचे सगळे व्यर्थ आहे. हेच वेदांताचे रहस्य आहे. सर्व वस्तू आणि पदार्थांचा नाश होतोच, आणि हा आपल्या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभवसुद्धा आहे. भगवंत अविनाशी आहे, म्हणून तो या सर्वांपेक्षा निराळा आहे. सर्व शास्त्रांचे सांगणे एकच आहे की देव शुद्ध व शाश्वत आहे. अशा निश्चल देवाला कधीही अशाश्वत चंचल म्हणू नये. देव आला, देव गेला, देव जन्माला आला, देव मेला असे बोलल्याने पापच साठवले जाते. त्याचा जन्ममरणाशी जराही संबंध नाही. ज्याच्या सामर्थ्याने देव अमर होतात त्याला मृत्यूची बाधा होणे शक्यच नाही. जन्माला येणे व मरणे, येणे जाणे व दुःख भोगणे हे सगळे त्या देवाच्या सत्तेने चालते. तोच या सर्वांचे कारण आहे, आणि म्हणून ते सगळ्यांपेक्षा हा देव निराळा आहे, वेगळा आहे. अंतःकरण, पंचप्राण, पिंडामधील आपल्याला माहीत असलेली अनेक तत्वे, पिंडामधील म्हणजे आपल्या शरीरातील, या साऱ्या गोष्टी अशाश्वत आहेत, बदलणारी आहेत. म्हणून त्यांना देव म्हणता येणार नाही. एवढेच नाही तर जेथे मानवी कल्पना मागे फिरते त्या स्वरूपाला भगवंत असे नाव आहे. म्हणजे देवाच्या बाबतीत, भगवंताच्या बाबतीत आपली कोणतीही कल्पना लागू पडत नाही. त्या स्वरूपामध्ये देवपणाच्या कल्पनेला देखील स्थान नाही. देवाचे सविस्तर वर्णन ऐकल्यानंतर श्रोत्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, आणि तो विचारतो की मूळ भगवत स्वरूप निर्गुण आहे. भगवंताने चराचर सृष्टीची रचना केली असे म्हटले तर त्याच्याकडे कर्तेपण येते, म्हणजे तो कर्ता होतो या सृष्टीचा, आणि कर्तेपण हा गुण आहे. मग निर्गुणाला गुण कसा लावता येईल? म्हणून देव सगुण की निर्गुण
या विश्वाचा कर्ता कोण, त्याला ओळखायची खूण कोणती? स्वामीजी, आपण कृपया आम्हाला समजावून सांगावे. कोणी म्हणतात की परब्रह्माने केवळ आपल्या संकल्पाने विश्व निर्माण केले. हे खरे नसेल तर त्याच्या व्यवस्थित त्याच्यामुळे निर्माण झालेले हे विश्व निर्माण करणारा आणखी कोणी आहे का? जास्त बोलणे आता पुरे. पण ही सगळी माया कोठून आली? माया कशी निर्माण झाली याचा आपण खुलासा करावा. शिष्याचे हे बोलणे ऐकून स्वामीजी म्हणाले, परब्रह्मामध्ये माया कशी निर्माण झाली याचे निरूपण मी आता पुढच्या समासात करणार आहे. ते आपण सर्वांनी एकाग्र मनाने ऐकल्यास आपल्या मनाचे समाधान होईल. म्हणून याचं जे वर्णन आहे ते आपण पुढच्या समासात ऐकूया. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.